शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण अतिशय झटपट होणाऱ्या बटाट्याच्या काचऱ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। अगदी भाजीला काही नसेल आणि वेळ पण नसेल तर अगदी 10 मिनिटात ह्या काचऱ्या ज्या आहेत त्या बनवून तयार होतात। तर ह्या काचऱ्या कशा बनवायच्या चला तर पाहूया। बटाट्याच्या झटपट अशा काचऱ्या बनवण्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये 1-1.5 चमचे इतकं तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की ह्यातच घालत आहे मोहरी। मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे। मोहरी तडतडली की ते गॅस जो आहे तो पूर्णपणे कमी करायचा आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं। इथे कढीपत्ता आहे तो घालत आहे। 1-2 चिमूट इतका हिंग, सोबतच पाव चमचा इतकी हळद आणि इथे हा कांदा लसूण मसाला आहे तो घालत आहे। जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर ह्याऐवजी तुम्ही मिरची पावडर आणि त्याच्यासोबत थोडीशी धणे जिरे पूड टाकली तरी चालेल। इथे कांदा लसूण मसाला आहे त्यामुळे मी धणे जिरे पूड दुसरं काही घालत नाही आहे। आणि आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला बटाटा। तर इथे बटाटा जो आहे तो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी असा पातळ असा चिरून घेतलेला आहे। त्यामुळे काय होतं की बटाटा आपला लवकर शिजला जातो। आता बटाटा घातल्यावर आपण हे सगळं एकजीव करून घेऊयात। आता ह्यातच आपण घालत आहोत चवीप्रमाणे मीठ। पुन्हा मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि मिक्स व्यवस्थित करून झाल्यानंतर ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटाची वाफ आणूयात आणि गॅस जो आहे तो मध्यम ठेवायचा आहे। मध्यम आचेवर आपण 5 मिनिटं हे शिजवून घेऊया। ह्याच्यासाठी कुठलंही पाणी वगैरे ह्याच्यामध्ये घालण्याची गरज नाही। मध्यम आचेवर व्यवस्थित हा बटाटा वाफेवर शिजला जातो। साधारण 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत आपण झाकण ठेवून आणि मध्ये मी एकदा चेक केलं होतं, बटाटा जरा हलवला होता कारण जर आपण नाही हलवला तर तो खाली लागू शकतो। तर आपला बटाटा जो आहे तो शिजला गेलेला आहे। हे बघा हा बटाटा व्यवस्थित शिजला गेलेला आहे। तर इथे आपल्या बटाट्याच्या काचऱ्या ज्या आहेत त्या बनवून तयार आहेत। अतिशय झटपट होतात, काही फारसा वेळ लागत नाही आणि चवीलाही तितक्याच त्या छान लागतात। आता सर्वात शेवटी आपण घालूयात ह्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर। मिक्स करूयात। तर इथे आपल्या मस्त अशा बटाट्याच्या काचऱ्या बनवून तयार आहेत। आता आपण काढून घेऊयात। तर इथे ह्या आपल्या मस्त अशा झटपट होणाऱ्या बटाट्याच्या काचऱ्या ज्या आहेत त्या बनवून तयार आहेत। झटपट जरी होणारी असली तरी चवीला तितकीच छान लागते। तुम्ही ते चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा वरण वगैरे केलं असेल तर तोंडी लावायला सुद्धा बनवू शकता। तर तुम्हीही अशा पद्धतीने झटपट अशा काचऱ्या नक्की बनवून पहा व बनवल्यावर त्या कशा झाल्यात हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।